नमस्कार मंडळी. आज मी इथे 1 वाटी तीळ, 1 वाटी गूळ, अर्धी वाटी शेंगदाणे आणि थोडंसं विलायचीची पावडर घेतलेली आहे. तर आज आपण आता मी काय केलं आहे, पहिल्यांदा इथं तीळ भाजून घेते आहे. तीळ छान असे भाजून घ्यायचे, ते एकदम तडतड असा आवाज येईपर्यंत तीळ भाजून घ्यायचेत, खमंग असे. आज आपण करणार आहोत तिळगुळाचे लाडू, तेही एकदम सोप्या पद्धतीने. ना पाक करायची झंझट ना काही, एकदम सोप्या पद्धती, अगदी मुलंही करू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने ही तिळगुळाचे लाडू आज आपण बनवणार आहोत. आता इथं तीळ छान आपले भाजून झालेले आहेत, आपण काढून घेऊया. आता इथं शेंगदाणे भाजून घेऊ. आता हिवाळ्याचे दिवस आहेत, तर ह्या तीळ खाल्लेले चांगले असतात आणि शिवाय आता संक्रांत पण आलेली आहे ना, त्यासाठी आपण हे तिळगुळाचे लाडू अशा पद्धतीने बनवणार आहोत. त्यानंतर शेंगदाणे मी छान असे भाजून घेतलेत. आता हे काय करायचं, शेंगदाणे आणि तीळ एकत्र मिक्सरमध्ये काढून घ्यायचे, फिरवून घ्यायचे. अशा पद्धतीने मी मिक्सरमध्ये हे शेंगदाणे आणि तीळ बारीक करून घेतलेले आपण आता काढून घेऊ. आता त्यामध्ये काय करायचं, गूळ घालायचं आहे. 1 वाटी गूळ, जेवढे तीळ घेतले तेवढंच मी इथं गूळ घेतलेला आहे. विलायची पावडर घालायची आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर हे मिक्स केल्याच्या नंतर पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे फिरवून घ्यायचे. आता मात्र फक्त गूळ आणि तीळ, शेंगदाणे याचं जे कूट आहे ना, ते एकजीव झालं पाहिजे एवढंच फिरवायचं आहे. आता राहिलेलं पण आपण अशा पद्धतीनेच फिरवून घेतलेलं आहे. आता आपण इथं तीळ, गूळ आणि शेंगदाणे याचा एकदम एकजीव झालेला आहे. आपण आता इथं लाडू बांधून घेऊया. अशा पद्धतीने लाडू बांधायचे, ना पाक करायचं ना काही. एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू करायचे, एकदम मऊसूद असे लाडू. अगदी ज्यांना दात नाहीत अशी माणसंसुद्धा हे लाडू खाऊ शकतात, इतके छान हे लाडू झालेले आहेत. अशा पद्धतीचे या संक्रांतीला तिळगुळाचे लाडू करून पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.